नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सेगमेंटमध्ये एक महत्त्वपूर्ण बातमी आपल्याला बघायची आहे. मुलांची बडबड ADHD नाही ना? ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत होते, पण आता ADHDची लक्षणे मोठ्या व्यक्तींमध्ये देखील दिसत आहेत. ADHD हा एक मेंटल डिसऑर्डर आहे. यामध्ये मेंदूची वाढ ही सामान्यांच्या तुलनेने खूप हळूहळू होताना दिसते. यामध्ये ती व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. ADHD ही एक वर्तणुकीशी संबंधित अवस्था असून लहान मुलांमध्ये आढळून येते. एखादं मूल जर चंचल, एका जागी न बसणारं, सतत काहीतरी उचापती करणारं, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करणारं असेल तर आपल्याकडे त्याला सर्रास खोडकर, डांबरट, आगाऊ, उचापती, खटपट करणारं मूल अशा उपाध्या दिल्या जातात. पण अनेक पालकांना माहिती नसेल की ही एक वर्तणुकीशी संबंधित मेंदूची अवस्था आहे. ही अवस्था मुख्यतः लहान मुलांमध्ये जरी आढळत असली तरीही मोठ्यांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील हे आढळते. ADHD ओळखण्यासाठी कोणतीही एक चाचणी नाही. मेंदूशी संबंधित अवस्था असल्याने ते कोणत्या टप्प्यावर आहे त्याची लक्षणे व तीव्रतेचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जातो. त्यानुसार वर्तणुकीशी संबंधित थेरपी दिल्या जातात. अनेकदा वर्तणूक औषधांनी कमी करता येते. विकार आणखी वाढू नये यासाठी योग्य काळजी घेण्याबाबत समुपदेशन केले जाते. लक्षणे कोणती? एकाग्रता नसणे, खूप जास्त क्रियाशील असणे, आवेशाने वागणे ही प्रमुख लक्षणे असून या प्रकारात व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. सतत जागा बदलणे, कृती बदलत राहणे असे प्रकार होतात. दिलेल्या सूचना ऐकून न घेणे, आपल्याच तंद्रीत असणे. लहान मुले मुख्यतः यात एका जागी अजिबात बसत नाहीत. उंच जागेवर चढून उड्या मारणे, बसल्या जागी सतत चुळबुळ, जड वस्तू उचलायचा, हलविण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी लहान मुले करताना दिसतात. तर मोठ्या व्यक्ती पेन, शर्टाची बटणे, हातातील वस्तू यांच्याशी खेळतात. अशाच विविध महत्त्वपूर्ण बातम्या तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी आपलं चॅनल एजू मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खालील बेल आयकॉन दाबून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण लहान मुलांसंबंधी, शैक्षणिक गोष्टींसंबंधी विविध बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.